आपला डाळ वडा बनवून तयार आहे बघा. उडदाच्या डाळीचे वडे किती छान असं फ्लेवर पण आहे आणि रस्सा पण जो आपण बनवलेला पातळ तोही घट्ट घट्ट झाला बघू शकता मस्त. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? तर अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार उडदाच्या डाळीचे वडे. नॉर्मली वडे तर सगळेच असतात, पण याची आपल्याला बनवायची आहे भाजी. ॲक्च्युली वड्याची भाजी बनवणार आहोत आज. तर मी आधी भिजवून घेतली आहे डाळ. ही डाळ आपल्याला धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. पण डाळ धुवून मी टाकून घेतली आहे याच्यात आणि बिना पाण्याचीच वाटून घ्यायची. आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही. एक थिक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता असं आपलं पेस्ट बनवून तयार झालं आहे बघा. छानपैकी एक पेस्ट आपण बनवून घेतली आणि याला आपण आता 5 मिनिटं ठेवूया. एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण साईडला काढून घेतलं आहे आणि आता आपण भाजीसाठी मी घेतला आहे कांदा, एक मोठा कांदा घेतला आहे, 2 टमॅटो, 2 बटाटे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची एवढं आपण साहित्य घेतलं आहे. आणि कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे. आता आपण घालून घेऊया जिरे, थोडीशी राई, आणि लसूण. यात कांदा, टमॅटो एक चमचेच टाकून घ्यायचे आपल्याला सगळं. कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित कांदा भाजून घेऊया आपण. बघू शकता कांदा टमाटर व्यवस्थित झाला आहे आपला. आता आपण घालणार धने जिरा पावडर 1 चम्मच, थोडीशी हळद, थोडंसं गरम मसाला आणि लाल मिरची पावडर. तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही, तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं. आणि या स्टेजवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे बटाटा जो आपण मॅश केला होता. 2 बटाटे आपण टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आणि बघू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपण घालणार आहोत पाणी. पाणी आपल्याला भरपूर घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जेव्हा आपण वडे टाकणार ना तेवढं ते शिजायला पाणी पूर्ण आटून जाईल, कमी होणार पाणी. तर बघू शकता त्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपण ते वडे टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला पातळ बनवून घ्यायचं आहे. बघू शकता या पिठामध्ये आपण काहीच घातलेलं नाही, फक्त वाटून घेतलेलं आहे. बघू शकता किती चांगलं स्ट्रक्चर आहे याचं. व्यवस्थित हा पातळ आहे ना जाड आहे, व्यवस्थित असे वडे पण बनतात. बघू शकता इथे उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. तर आता आपण हे टाकून घेऊया. असे तुम्हाला हवं तसं तुम्ही टाका. एक गोल चम्मच असेल तर त्याच्या साहाय्याने पण तुम्ही टाकू शकता छोटे छोटे. आणि हे जेव्हा शिजतील तेव्हा सर्व फुगून वरती येणार. आपल्याला काही करायची गरज नाही. टाकल्याबरोबर हलवू नका. एक उकळी येऊ द्या. हलवायची तर गरज नाही, ते आपोआप वरती येतात.
तर बघू शकता किती छान असे वडे आपले तयार होऊन वरती आलेले आहेत पूर्ण बघा. आणि जेवढी भाजी पातळ दिसते तेवढी सगळी भाजी सुकी होणार, कारण सगळं वड्यांमध्ये जाणार आहे, म्हणून आपल्याला पाणी थोडं जास्त टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझी रेसिपी तुम्ही कुठून बघता हे मला नक्की सांगा. आता याला आपण एक 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. आणि यात माझा पहिला थँक्स जातो पूर्वांच्या ताईला, कारण त्यांनी माझ्या आधीच्या रेसिपी लाईक आणि सबस्क्राईब केल्या, त्याबद्दल थँक्यू.